पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। आशा जैसी दुःखाते, व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व। भगवान श्री कृष्ण अर्जुनाला या अध्यायाच्या शेवटी सार रूपाने एक उपदेश करतात। सर्व धर्माचा परित्याग कर, मला शरण ये, मी तुझ्या सर्व पापाची निवृत्ती करीन, तू शोक करू नकोस। भगवान इथे जे बोलले ते बोलण्याचा नेमका अर्थ काय, धर्माचा परित्याग म्हणजे काय, शरण ये या शब्दात भगवंताला नेमकं काय सांगायचं आहे, पापाचं निवारण करतो याचा नेमका अर्थ काय, या संबंधातला थोडासा विचार आपण करून आलेलो आहोत। भगवंताने अर्जुनाला शब्द दिला, मी तुझ्या सर्व पापाची निवृत्ती करेन, अहं त्वा सर्व पापेभ्यो, सगळी पाप मी तुझी निवृत्त करीन, सगळी पाप निवृत्त करीन। हे भगवंताने अर्जुनाला दिलेलं अभिवचन कोणत्या अर्थाने घ्यायचं, एक दोन चार अर्थ आपल्याला त्याचे करता येतात। पापाची निवृत्ती मी करीन म्हणजे मागे केलेलं कर्म पुसता येत नाही, पण कर्माचा परिणाम माणसाला जर भोगावाच लागत असेल तर त्याची निवृत्ती होणार कशी, त्याचा थोडा विचार आपल्याला दोन तीन अंगानं, काही तर्क अंगानं, काही तत्वाच्या अंगानं असा करता येतो। विशेष प्रारब्ध, प्रबल प्रारब्ध याचा विचार करून, आणि भगवान स्वतःच ते भक्ताचं पाप स्वतः भोगतात, हा भगवंताचा एक अतिशय वात्सल्याचा स्वभाव पाहिला तर भगवान ते करू शकतात असा विचार आपण करून आलो। ज्या पद्धतीनं विभीषणाला रामचंद्र प्रभूंनी वाचवलं, वरम ममैव मरणम मद्भक्तो हन्यते कथम राज्यमायुर्मया दत्तम तथैवस भविष्यती, असं म्हणून माझं मरण बरं, पण माझ्या भक्ताचं मरण मला आवडणार नाही। भक्ताने काही गुन्हा केला असेल तर ठीक आहे, त्या गुन्ह्याची जी शिक्षा असेल ती मी भोगेन, पण माझ्या भक्ताला मी तसं करू देणार नाही, हे भगवान बोलले। याच्यावर काही ठिकाणी थोडासा हेही झालंय, विचारमंथनही झालं नाही असं नाही। रामायणावरच्याच एका टीकाकारांनी या संदर्भामध्ये एक पूर्वपक्ष उपस्थित केला। ते असं म्हणतात की जर राज्यमायुर्मया दत्तम तथैवस भविष्यती असं म्हणून रामचंद्र प्रभू विभीषणाला जर पाठीशी घालत असतील तर या काडी फेकण्यानं, गवताच्या काडी फेकण्यानं गाय मरणार आहे हे रामचंद्र प्रभूंना ठाऊक असूनही रामचंद्र प्रभूंनी काडी फेकण्याची बुद्धीच पहिल्यांदा विभीषणाला का द्यावी, बुद्धीच दिली नसती तर हे सगळे उपद्व्याप झालेच नसते। मग पुन्हा त्या विभीषणाला पाठीशी घाला, अमुक करा तमुक करा, हे उपद्व्याप करावे लागले नसते। कारण भगवान कृपा करतात याचा अर्थ बुद्धी देतात असाच अर्थ, ज्ञान देतात असाच अर्थ भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये केला आणि महाभारताने तशाच संबंधाचे उल्लेख केले। काय करतो मी त्यांच्या बाबतीत, तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजम तमहा नाशयाम्यात्म भावस्थो ज्ञानदीपेन भास्वता, हे भगवान आपली अनुकंपा म्हणतात, अनुकृपा म्हणतात, हा माझा त्याच्यावर केलेला अनुग्रह आहे असं म्हणतात। अनुग्रह देणं म्हणजे काय, त्याच्यावर अनुकंपा करणं म्हणजे काय, भगवान म्हणतात मी त्याला ज्ञान देतो, त्याच्या मार्गामध्ये अडथळे येऊ नये म्हणून मी त्याच्या पुढे पुढे हातामध्ये मशाल धरून चालतो, हे भगवान बोलले। महाभारताने साधारण अशाच पद्धतीचा विचार मांडलाय की भगवान भक्ताला संकटातून वाचवतात म्हणजे हाताला धरून काढत नाहीत, तर त्या संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी देतात, एवढं महाभारताने म्हटलंय। अगदी हाताला धरून त्याला बाहेर काढणं आणि त्याचं रक्षण, हातामध्ये काठी घेऊन त्याचं रक्षण करणं, अशा पद्धतीची क्रिया भगवान करत नाहीत। महाभारताने या संबंधामध्ये थोडा वेगळा विचार मांडलाय, तोही महत्वाचा आहे। मग भगवान काय करतात, भगवान ज्याचं रक्षण करायचं असतं त्याला त्या संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी देतात असं महाभारताने म्हटलंय। न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तम, असं महाभारताने म्हटलंय। न देवा दंडमादाय रक्षन्ति, हातामध्ये दंड काठी घेऊन भगवान रक्षण करत नाहीत, कशासारखं, पशुपालवत,
एखादा गुराखी आपल्या गायीचं वासरांचं रक्षण करतो हातामध्ये काठी घेऊन, तसा परमात्मा कुणाचं रक्षण करायला जात नाही. मग काय करतात? यंतु रक्षितुम इच्छन्ति, ज्याचं रक्षण करण्याची भगवंताला इच्छा आहे, बुद्ध्या संविभजन्ति तम, त्याला अनुकूल बुद्धी देतात आणि त्या बुद्धीच्या जोरावर तो संकटातून बाहेर पडतो. याच्या उलटही म्हटलंय, नाही असं नाही. न देवा दंडमुद्यम्य शिरः कृंतति कस्यचित कालस्य बलमे तावद विपरीतार्थ दर्शनम, असंही म्हटलंय. म्हणजे ज्याचा भगवंताला नाश करायचा आहे, भगवान हातामध्ये तलवार घेऊन त्याचं मुंडकं उडवत नाहीत, मग त्याला विपरीत बुद्धी देऊन त्यालाच त्याचं मरण भोगायला लावतात. दोन्ही अंगानं बुद्धी देणं, विपरीत बुद्धी देऊन त्याला संकटात टाकणं आणि अनुकूल बुद्धी देऊन त्याला संकटातून बाहेर काढणं, हे महाभारतही बोलतं. भगवंतानी इथं फक्त नाशयाम्यात्म भाव असतो, ज्ञानदीपेन, अशा पद्धतीने ज्ञानाचा विचार म्हणून आपल्या समोर मांडला. बुद्धी देणं काय, ज्ञान देणं काय, अर्थ एक आत्ता. अशा पद्धतीनं म्हणून त्या टीकाकारांनी पूर्वपक्ष करताना म्हटलं की एवढं सगळं करण्यापेक्षा जर बिभीषणाला ती काडी उचलून मारण्याची बुद्धीच दिली नसती तर हे सगळंच वाचलं असतं ना. पण त्याचा उत्तर पक्ष करताना त्याने असं सांगितलंय, तसं केलं असतं तर चाललं असतं. भगवंताला तसं करता आलं नसतं असं नाही, रामचंद्र प्रभूंना तेही करता आलं असतं, पण रामचंद्र प्रभूंनी ते केलं नाही, कारण भक्ता करता मी काय काय करू शकतो हे जगाला दाखवायचं होतं. म्हणून भक्ता करता मी वाटेल ते करू शकतो, काळाची दिठी न पडे हे करणे आम्हा, हे तर आमचं कर्तव्यच आहे. भक्ताचं रक्षण करणं हे तर माझं कर्तव्यच आहे, हे भगवान बोलतात. म्हणून भक्तांनी भक्ताच्या जीवनामध्ये भक्ताकडून घडलेल्या पापाची जबाबदारी सुद्धा भगवान स्वतःकडे घेतात आणि त्या भक्ताला त्या पापातून वाचवतात. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. या संदर्भात अजून एक महत्वाचा विचार आपल्याला केलेला पाहायला सापडतो, तो म्हणजे पापातून मुक्त करीन हे भगवंतानी का म्हणावं. त्याचं सोपं उत्तर आपल्याला देता येतं, भगवानच पापातून मुक्त करतात, कारण पाप पुण्य त्याच्याच हातात आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. पाप आणि पुण्य भगवंताच्याच हातामध्ये असल्यामुळे त्या पाप पुण्याचं काय करायचं हा निवाडा फक्त भगवानच करू शकतात. ते पापातून बाहेर काढतात. पण पापातून मुक्त करतात म्हणजे कशातून मुक्त करतात? कारण एखाद्याला भगवंतानी पापातून मुक्त करणं म्हणजे त्याला नवीन पाप करायला उद्युक्त करणं आहे का? त्याचं उत्तर देताना असं सांगितलं, पाप निवारण करतात. असं इथं पाप हे फलरूपानंच घेऊ नका. इथं त्याचं उपलक्षण करावं लागतं. थोडी लक्षणा करून थोडंसं मागे जावं लागतं. केवळ पाप या क्रियेचं आणि त्या क्रियेतून घडणाऱ्या फलाचं निवारण भगवान करतात असं नाही, तर पाप करण्याची बुद्धी, जी दुर्बुद्धी आहे त्या बुद्धीचं निवारण करतात. पाप करण्याच्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणांचं निराकरण करतात. आणि पाप करण्याकरता मागच्या जन्मामध्ये आपल्याला जे काही करावं लागलं असेल त्या सगळ्याचं निराकरण करतात. आणि हे सगळं करण्यामध्ये पाप ज्या कारणाने मनुष्य करतो ते अज्ञान हे मुख्य कारण डोळ्यासमोर ठेवून त्या अज्ञानाचंच निवारण करतात. म्हणून अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि असं भगवान म्हणू शकतात. म्हणजे पापाचं निवारण झालं म्हणजे तत्कालीन जे दुःख पापाचा परिणाम म्हणून भोगावं लागलेलं आहे त्या दुःखाचं निराकरण करत नाहीत. त्या दुःखाचा निराकरणाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून ते दुःख ज्या मूल कारणाने निर्माण झालं ते मूल कारण आहे अज्ञान, त्या अज्ञानाचं निराकरण करतात. कारण जगतामध्ये मानवी जीवनामध्ये कोणतंही दुःख निर्माण होतं त्या दुःखाला एकमेव कारण जर सांगायचं झालं तर ते कारण आहे अज्ञान, दुसरं कारण नाही. एको हि शत्रू न द्वितीयोस्तु शत्रू अज्ञान तुल्य पुरुषस्य राजन, हे धृतराष्ट्राला बोलताना संजय बोललेच आहेत. राजा, या जगतामध्ये माणसाचा एकमेव शत्रू आहे आणि तो म्हणजे अज्ञान आहे, दुसरा कोणताही शत्रू नाही. अज्ञानतुल्य पुरुषस्य राजन, अज्ञानासारखा दुसरा मोठा शत्रू नाही. अज्ञानासारखा शत्रू नाही. मग बाकीचे जे शत्रू आहेत ते अज्ञानामुळेच निर्माण झालेत. पण अज्ञान नावाचा शत्रू असा आहे की तो शत्रू म्हणून डोळ्यासमोर येत नाही, येतो मित्र म्हणून, पण काम करतो शत्रूचं. त्यामुळे सगळे शत्रू ज्या कारणाने निर्माण होतात ते अज्ञानच आहे. एखाद्याबद्दल मला द्वेष वाटावा आणि त्याच्यात आणि माझ्यात शत्रुत्व निर्माण व्हावं, हा द्वेष का निर्माण झाला? अज्ञान आहे म्हणून.
तो आणि मी भिन्न आहोत, या भेद ज्ञानाने आमच्या ठिकाणी जर द्वेष निर्माण होत असेल तर भेदाचं मुख्य कारण काय आहे? अज्ञान हेच कारण आहे. अज्ञानाशिवाय दुसरं कारण नाही. एखाद्याचा मी मत्सर करत असेल, एखाद्या वेळेला काही कारणाने शोक निर्माण होत असेल, कोणत्याही पद्धतीचं दुःख माझ्या जीवनात निर्माण होतं, त्याला मुख्य कारण आहे अज्ञान. आणि भगवान इथं पापातून मी तुला मुक्त करतो असं अभिवचन देतात. ते नुसत्या पाप हा शब्द जरी वापरलेला असला तरी आपल्याला उपलक्षणेने तिथं अज्ञानाचंच ग्रहण करावं लागणार. अज्ञानातून मी तुला बाहेर काढतो, अज्ञानाच्या बंधनातून मी तुला बाहेर काढतो. पापाचं बंधन निर्माण होतं अज्ञान आहे म्हणून. ज्याला अज्ञान नाही त्याला पाप नाही. आपण सुरुवातीला बोलून आल्याप्रमाणे पाप पुण्याच्या संकल्पना कुणाच्या बाबतीत लागू पडतात? जो अज्ञानी आहे, जो परिच्छिन्न आहे, जो अंतःकरणावच्छिन्न झाला, या जीवाच्याच संबंधानं पाप पुण्याच्या कल्पना आहेत ना. परमात्म्याच्या संबंधानं, साधू संतांच्या संबंधानं अथवा जडाच्या संबंधानं पाप पुण्याच्या कल्पना येत नाहीत. पशु पक्षादिकांच्या संबंधानं पाप पुण्याच्या कल्पना येत नाहीत. आपण बोलून आलो, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम पाप पुण्य जाणतात पशु पक्षी? नाही. अरे त्या पशु पक्ष्याच्या विवाहामध्ये जोशी कामा परवता नाही, काय करता? धर्माचा विचार करून. त्या पशु पक्ष्याच्या जीवनामध्ये धर्माचा विचार नाही, पशु पक्ष्याच्या जीवनामध्ये पाप पुण्याचा विचार नाही. असं केलं म्हणजे पाप लागतं, तसं वागलं म्हणजे पुण्य लागतं हे माणूस म्हणतो. एखादं गाढव म्हणतं का? एखादा कुत्रा म्हणतो का? रस्त्यावरून कुत्रा निघाला, मंदिरासमोरून जाताना आता या मंदिरामध्ये आपण गेलं पाहिजे, इथं जाऊन देवाला नमस्कार केला पाहिजे, नाहीतर पाप लागतं, हे कुत्र्याला वाटतं का? वाटत नाही. कुत्र कधी मंदिरात जात नाही. म्हणजे बरीच कुत्री जात नाहीत, त्याच्यात हे एक कुत्र मंदिरात जात नाही. अनेक कुत्री जात नाहीत मंदिरात. काय करतात त्याला? जात नाही. त्या कुत्र्याला असं कधी वाटत नाही की आपण मंदिरात नाही गेलो तर आपल्याला पाप लागेल. बरं, मंदिरात गेलं तरी त्या देवाच्या पायावर काही ठेवलं असेल तर तिथं चाटून खातो, पेढा खातो. नाही, काही काही कुत्री तर देवाला अभिषेक घातल्याशिवाय पुढे हलत नाहीत. आता पाप पुण्य काय लावता कुत्र्याला? काही लावता येत नाही. अनेक देवळांमध्ये त्या देवाच्या अंगावरच झुरळ फिरत असतात. आता सांगायला हरकत नाही घडलेला इतिहास. दयानंदांना वेगळा विचार करायचं काय कारण पडलं? महर्षी दयानंदांनी या सगळ्याचा विचार, शास्त्राचा, रूढीचा, आतापर्यंत चालत आलेला सगळा विचार नाकारून स्वतःच्या स्वतंत्र मताची स्थापना केली. काय कारणानं? ते काही पहिल्यांदा आस्तिक नव्हते का? होते ना. पण महादेवाच्या पिंडीवर फिरणाऱ्या उंदरामुळे त्यांनी नवीन मताची स्थापना केलीच की नाही? अरे, आपल्या अंगावर फिरणाऱ्या उंदराला जो दूर करू शकत नाही तो माझ्या दुःखाला काय दूर करू शकणार, असं वाटून त्यांनी स्वतंत्र मताची स्थापना केलीच की नाही? आता या पशु पक्षी, झुरळ, कृमी, कीटक यांना पाप पुण्याची संगती कशी लावता येईल? लावता येणार नाही. पाप पुण्याची संगती फक्त माणसाला लावता येईल, फक्त जीवाला म्हणजे विचारी माणसाला लावता येईल, अन्यांना लावता येणार नाही. का बोलतो मी आपल्याला? म्हणून अज्ञान हे सगळ्यात महत्वाचं कारण डोळ्यासमोर ठेवून भगवंताने अर्जुनाला सांगितलं की मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, सर्व पापातून मुक्त करीन. इथं सर्व हा जो शब्द भगवंताने वापरला त्याच्यामध्ये अज्ञानापासून निर्माण झालेल्या पापातून मी तुला मुक्त करीन असाच अर्थ अभिप्रेत आहे. आणि म्हणून मी तुला ज्ञान देईन असा विचार भगवंताने अर्जुनाला सांगितला. तू शोक करू नकोस. आता काही जणांनी अजून एक अर्थ या संबंध श्लोकाचा जाता जाता सांगतो. जेवढा विचार मला कळलेला आहे, जेवढा मांडता येणार आहे तेवढा मांडतो. काही जणांनी याच्यामध्ये विचार असा सांगितला की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. याच्यामध्ये भगवंताने अर्जुनाला एक अभिवचन दिलेलं आहे. भगवंतानी अभिवचनाची भाषा केलेली आहे आणि दुसरं भगवंतानी इथं उपदेशाची भाषा केलेली आहे. मी तुझ्या पापातून तुला मुक्त करीन, मग तू काय कर? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, उपदेशाची भाषा दिसते. अहम त्वा सर्व पापेभ्यो ही अभिवचनाची भाषा दिसते. मा शुचः, शोक करू नकोस, उपदेशाची भाषा दिसते. उपदेश आणि अभिवचन हे या दोन गोष्टी भगवंतानी या श्लोकातून अर्जुनाच्या समोर मांडल्या. थोडा एक श्लोकाचा आढावा घेऊन सार रूपानं काय मांडता येतं ते काही विचारवंतांनी मांडलंय ते सांगतो. त्यातल्या काही जणांचं म्हणणं असं
की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, हे जे काही अभिवचन असेल, उपदेश असेल, पण याच्यामध्ये या सगळ्या पदातून अनुष्टुप छंद लक्षात घेऊन आपण जर या श्लोकाचे 4 विभाग केले तर या 4 विभागातून भगवंतांनी प्रत्येक विभागामध्ये अर्जुनाला ज्ञानाची भूमिका सांगून ज्ञान देण्याचाच विचार सांगितलेला आहे. सर्व धर्मान परित्यज्य, धर्माचा परित्याग कधी होईल? ज्ञान देण्याने होईल. परब्रह्म स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानामध्ये धर्म परित्याग होतो, कारण तिथे धर्म पालनाची आवश्यकता राहत नाही. कारण स्वभिन्न असं काही राहिलेलंच नसतं तर धर्म पालनाची आवश्यकता ही मान्य करता येत नाही. काय करायचं धर्म पाळून? का? अरे माझ्या व्यतिरिक्त, परब्रह्मा व्यतिरिक्त या जगतामध्ये दुसरं काही नाहीच. मीच जर व्यापक स्वरूपाला प्राप्त झालो तर धर्म पालनाची क्रिया ज्या परिच्छिन्न अवस्थेमध्ये होते ती परिच्छिन्न अवस्थाच आता राहिली नाही, तर धर्मपालन कशा करता? म्हणून धर्मान परित्यज्य याच्यामध्ये मी तुला ज्ञान देतो हे छुप सांगितलं. माम एकम शरणम व्रज, मला एक तू शरण ये, हे एक शब्द वापरून भगवंतांनी सांगितलं. शरण ये म्हणून सांगितलं. हे शरण जाणं काय आहे? ज्ञानोबारायांनी शरणागतीचा विचार जो आपल्याला सांगितला, ती शरणागती याची व्याख्या ज्ञानोबारायांनी काय केली? ज्ञानोबाराय शरणागतीची व्याख्या पुढे येणारच आहे आपल्याला, पण आता विषय आला म्हणून सांगतो. ज्ञानोबारायांनी शरणागतीची व्याख्या काय केली? आपुलेनी भेदेवीण माझे जाणीजे जे एकपण, तयाची नाव शरण मज येणे गा. मला शरण येणं म्हणजे काय? आपुलेनी भेदेवीण माझे जाणीजे जे एकपण, माझे एकपण आपुलेनी भेदेवीण जाणीजे, याची नाव शरण. याला शरणागती असं म्हणा. अन्वय जर लावला तर असा होतो. आपुल्या म्हणजे माझं एकपण, परमात्म्याची एकरूपता, स्वतःच्या भेदाला सोडून, म्हणजे स्वतः सुद्धा जाणणारा सुद्धा ज्ञेय पदार्थापासून वेगळा न राहता ज्या वेळेला त्या परमात्मा या ज्ञेय पदाला जाणतो त्यालाच भगवंताला शरण जाणं असं म्हणतात. म्हणजेच एकरूपता. एकरूपता शरण जाणे म्हणजे एकरूपता प्राप्त करून घेणे. याला उदाहरण आहे का? ज्ञानोबारायांनी उदाहरणही दिलंय. मी थोडं अजून ज्ञानोबारायांनी दिलेली उदाहरण आता थोडी बाजूला ठेवा. एक उदाहरण देतो आणि पुढे चलतो. गंगा समुद्राला शरण गेली म्हणजे काय झालं? एकच झाली ना. शरण गेली म्हणजे वेगळी राहिली का? गंगा समुद्राला शरण गेली वेगळी दिसते का? आता समुद्राला मिळेपर्यंत गंगा वेगळी आहे. तिला भेद आहे, तिला तट आहेत, तिला स्वभिन्नता आहे. समुद्रापासून ती स्वतःला भिन्न समजते. तिच्यामध्ये गुणदोषांची वेगळी चर्चा आपल्याला करता येते. समुद्राला मिळाली सगळी खारट झाली, त्याच्याऐवजी आधी वाहत होती तीच गोड होती. गुणाचं आधिक्य मानता येईल चला काही कारणाने. ती गंगा आतापर्यंत इतरांवर उपकार करत होती. फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे, जैसे ज्ञानोबाराय बोलतात त्या पद्धतीने ती गंगा आपल्या किनाऱ्यावरच्या, आपल्या तीरावरच्या अनेक पांथस्थांना तृप्त करीत, तृषार्थांची तहान भागवत, आपल्या किनाऱ्यावर उगवलेल्या अनेक वृक्षांना जोपासत, गवताच्या पात्यांना पाणी देत 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 समुद्राला मिळाली. अनेक लोक त्या गंगेच्या पाण्यामध्ये कोणी कपडे, आता धुवावं की धुवू नये हा भाग वेगळा, पण धुतात ही वस्तुस्थिती आहे. चंद्रभागेमध्ये कपडे धुवावेत का धुवू नयेत? धुवू नयेत असंच शास्त्र आहे, पण लोक धुतात. कपडेच काय, गाड्या धुतात. आता कपड्याचं काय नाही, गाड्या जाऊ द्या, तुमच्या आमच्या गाड्या जाऊ द्या, म्हशी धुतात आहे का नाही? आपण बघतो का नाही? काय चालायचं जातं ते व्यवहार. लोकांना सगळ्यांनाच ते कळेल त्याचं महात्म्य असं नाही. काही लोक चंद्रभागेकडे बघताना फक्त पाणी म्हणूनच बघतात, तर त्या लोकांनी काय करणार? आता चंद्रभागेमध्ये कोण कपडे धुवायला येतं गंगेमध्ये, कोणी पाणी भरायला येतं, कोणी भांडी धुवायला येतं, कोणी उड्या मारायला येतं, कोणी पोहायला येतं, कोणी आणखीन कशाला येतं. गंगा कोणाला नाही म्हणते का? नाही म्हणते. आता समुद्राला ती गंगा प्राप्त झाल्यानंतर कोणी त्या समुद्रातलं, हे गंगेचं पाणी आहे म्हणून कळशी भरून नेलं तर प्यायला गोड लागेल का? त्या पाण्याचा आता काही उपयोग आहे का? त्या समुद्रामध्ये कोणी उड्या मारेल का? त्या समुद्रामध्ये कोणी म्हशी घालेल काय? त्या समुद्रामध्ये कोणी गाड्या घालेल काय? काही नाही ना. आता सगळे वापर थांबले. ती गंगा समुद्राला मिळाली. आधी गोड होती, नंतर खारट झाली. गुणांच्या संबंधानं काही गुणदोषांची चर्चा करता येईल, परंतु ती गंगा समुद्राला शरण गेली, समुद्राशी एकरूप झाली. आता ती गंगा वेगळी काढता येणार नाही.
आता त्या गंगेला मागे फिरता येणार नाही. एकरूपता हा जर शरणागतीचा ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अर्थ लक्षात घेतला, शरणागती या पदातून आश्रय करण्यामध्ये जर एकरूपता स्वीकारायची असेल तर अर्जुना मामेकम शरणम व्रज हे म्हणण्यामध्ये एकरूपता येते कशाने? ज्ञानाने. धर्मान परित्यज्य याच्यामध्ये तू ते टाक, म्हणजेच मी तुला ज्ञान देतो हे सांगणं. मला शरण ये हे म्हणण्यामध्ये ज्ञानाचाच विचार आला. अहं त्वा सर्व पापेभ्यो, मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. पापाचं कारण अज्ञान, मी तुझ्या अज्ञानाची निवृत्ती करीन. अज्ञानाची निवृत्ती कशाने होईल? ज्ञानाने जर होणार असेल तर मी तुला ज्ञान देईन. आणि मा शुचहा, शोक करू नकोस, हे जे भगवान बोलले याच्यातही ज्ञानाचाच विचार. का? कारण उपनिषदांनी चिंतन करताना असं सांगितलंय, कोणत्या अवस्थेमध्ये शोक नसतो हे सांगताना उपनिषद आपल्याला असं सांगतं, तत्र को मोहा कशोका एकत्वम अनुपश्यतः. जो एकत्वाला पाहतो म्हणजे ज्याला परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ दर्शन होतं, त्या अवस्थेवर परब्रह्म स्वरूपाच्या भूमिकेवर त्या स्थानावर आरूढ झाल्यानंतर, स्वरूपता प्राप्त झाल्यानंतर, तत्र को मोहा कशोका, तिथं कुठला मोहन कुठला शोक, तिथं शोक राहत नाही. तू शोक करू नकोस. शोक जातो कशाने? एकत्वम अनुपश्यतः. तू शोक करू नकोस याचा अर्थ मी तुला एकत्वाचं दर्शन करून देईन. म्हणजे पुढे ज्ञानाचाच विचार आला. भगवंतांनी या श्लोकातून अर्जुनाला ज्ञान देण्याचाच उपदेश केला किंवा ज्ञान देण्याचंच अभिवचन दिलं. असाच विचार आपल्याला करावा लागतो. शरणागतीचा विचार भक्तीपर लावण्याच्या ऐवजी त्यांनी ज्ञानपर लावला. ज्ञानोबरांनी ती एक भूमिका स्वीकारली, आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु ज्ञानपर असा सगळा विचार भगवंतांनी सांगितला. आणि एकूण ज्ञानाचं महात्म्य गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला सार रूपानं पुन्हा एकदा सांगितलं. हा विचार कुठून सुरू झाला होता? ज्ञानापासूनच सुरू झाला होता. मा शुचा, शोकापासून जसा विचार सुरू झाला होता तसा तो ज्ञानापासूनही सुरू झाला होता. कुठून सुरू झाला? दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून. अशोच्यानन्व शोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाषसे, प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती. कोण? पंडितः. पंडित कोण? आता पंडित कुणाला म्हणायचं? पंडिताची व्याख्या करा, विचारा तुकाराम महाराजांना. कुणाला पंडित म्हणायचं? पंडित तोची एक भला, नित्य भजे जो विठ्ठला, अवघे समब्रह्म पाहे, सर्वाभूती विठ्ठल आहे, त्याला तुकोबाराय पंडित म्हणता. या अभंगाच्या आधी तुकाराम महाराजांनी पांडित्याची एक वेगळी भूमिका सांगितली. पंडित म्हणता थोर सुख परितो, पंडित म्हणता थोर सुख परितो पाहता अवघा मूर्ख. तुकोबारायांची भाषा आहे. पंडित म्हणून घेण्या एवढी सोपी गोष्ट या जगाच्या पाठीवर दुसरी कोणतीच नसेल. पंडित म्हणून घ्यायला काहीच लागत नाही. काय लागतं? बिन भांडवली धंदा, काहीच लागत नाही. एक दोन गोष्टी लागतात, तेही सांगून ठेवतो. भस्म लागतं आणि उपरणं लागतं, संपलं. दोनच गोष्टी. एवढ्या दोन गोष्टी कुठेही मिळतात. कपाळावर भस्माचे पट्टे ओढले आणि एक अंगावर काही न कपडा घालता उपरणं पांघरलं. पंडितजी लगेच पंडित होतो. पंडित व्हायला ते भाषेच्या गोष्टीत आहे. काय म्हणे, एका माणसाला असं वाटलं की आपल्याला सगळ्या गावाने पंडितजी म्हणून ओळखावं. ज्ञान काय? काहीच नाही. खरं ज्ञान ज्याला असतं त्याला कधीच पंडित म्हणून घेण्याची अपेक्षा नसते. ज्याला नसतं त्यालाच वाटतं आपल्या लोकांनी पंडित म्हणावं. झालं ते, आता मला लोकांनी पंडित म्हणावं, मला गौरव व्हावा, माझं नाव सगळीकडे व्हावं, याच्याकरता काय करावं? तो गेला बिरबलाकडे. बिरबलाला सांगितलं, काही करा पण मला गावाने पंडित म्हणून ओळखलं पाहिजे. माझ्या गावामध्ये सगळीकडे माझी चर्चा पंडितजी म्हणून झाली पाहिजे. बिरबलांनी सांगितलं, ठीक आहे, होईल म्हणे. कशा करता म्हणून विचारायचं नाही, माझं काम करता का नाही. बिरबल म्हणाला, ठीक आहे, एक काम करा तुम्ही. तो म्हणाला, मी काही परीक्षा देणार नाही कुठल्या, कुणी काही प्रश्न विचारला तर सांगणार नाही, पण लोकांनी मला पंडितजी म्हटलं पाहिजे. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही एक काम करा, उद्या दुपारच्या वेळेला माझ्या घरी या. मी घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते सांगतो, तसं वागा.
तुमचं गावामध्ये पंडितजी म्हणून नाव होईल, प्रसिद्धी होईल. तर म्हणाला एवढंच करावं लागेल. उद्या येऊ, उद्या दुपारी या, पण दुपारी या, संध्याकाळी येऊ नका, सकाळी येऊ नका, दुपारी या. ठीक आहे. उन्हाळ्याचे दिवस. तर पंडित आपण म्हणायचं आता त्याला. तो गेला बिरबलाच्या घरी. गेल्यानंतर दुपारची वेळ होती. बिरबलाने त्याला स्वागत बिगत केलं, बसवलं, पेलं भरून दूध दिलं. सगळं झाल्यावर तो म्हणाला, चला आता काय करायचं. बिरबलाने सांगितलं, काही नाही, तुम्ही आता इथून निघा. तो म्हणला, काय कमाल आहे, घरी बोलवलं, पेला भरून दूध दिलं, आणि ह्याच्याने गावामध्ये माझी पंडितजी म्हणून कशी कीर्ती होईल. बिरबल म्हणाला, तुम्ही निघा इथून निघा, तुमची कीर्ती होईल. म्हणे असं कसं होईल. बिरबल म्हणाला, काही नाही, तुम्ही इथून निघा, एक काम करा, तुम्ही थोडंसं लांब गेलात की मी तुम्हाला मागून पंडितजी म्हणून हाक मारली. हाक मारली की रस्त्यावरचा दगड उचलायचा आणि माझ्या अंगावर धावून यायचं. तो म्हणाला, असं कसं, तुम्ही उपकार करता. तर बिरबल म्हणाला, काही करायचं, एवढंच करायचं, पंडितजी म्हणून हाक मारली की रस्त्यावरचा दगड उचलायचा आणि जो हाक मारेल त्याच्या मागे धावायचं. आजचा दिवस एवढाच उपाय, एवढंच करा. तो म्हणाल, ठीक आहे. तो माणूस तिथून बाहेर पडला, रस्त्यावरून थोडंसं पुढे निघाला. रस्त्यावर उन्हाळ्याचे दिवस, शाळांना सुट्टी लागलेली, मुलं खेळत होती. त्या मुलांजवळ ज्या वेळेला तो मनुष्य गेला, बिरबलाने मागून आवाज दिला, पंडितजी. पंडितजी म्हणल्याबरोबर त्याने सांगितलं होतं, रस्त्यावरचा दगड उचलला आणि त्या बिरबलाच्या मागे लागला. बिरबल पटकन घरामध्ये गेला, दार लावून घेतलं. त्या पोरांनी ते पाहिलं. पोरांच्या लक्षात आलं, पंडितजी म्हणलं की हा चिडतो. आता पोरांना दुसरं काय लागतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, काही लागत नाही. पंडितजी म्हणलं की हा चिडतो. हे बघितल्याबरोबर पोरं त्याच्या मागेच लागली आणि त्यांनी दिवसभर एवढंच करायचं, पंडितजी म्हणलं की दगड उचलायचं आणि मागे लागायचं. त्या पोरांना तेच पाहिजे होतं. पोरांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. तो प्रत्येकाच्या मागे दगड घेऊन लागायला लागला आणि मग हा पंडितजी म्हणल्यावर चिडतो हे लक्षात आल्यावर हळूहळू सगळं गावच त्याला पंडितजी म्हणायला लागलं. किती सोपी युक्ती आहे. आता आपल्याला जर पंडितजी कोणी म्हणावं वाटत असेल तर मी बिरबल आहेच आहे. माझ्याकडे युक्ती तयार आहे, कोणी या माझ्याकडे, पण कोणी येणार नाही. का ह्याला पंडित म्हणत नाहीत तुकोबारा. अवघे सम ब्रह्म पाहे सर्वभूती विठ्ठल आहे. सर्व भूतांच्या अंतरी विठ्ठल पाहणारा जो परमात्मा दर्शन करणारा जो आहे तो पंडित. पंडित कुणाला म्हणायचं, तुकोबारायांची ही भूमिका आपण पहा. आचार्यांनी अशीच भाषा वापरली. भाष्यामध्ये शंकरानंदांनी तीच भाषा वापरली. काय आहे, परमात्म स्वरूपाकडे ज्याची बुद्धी प्रवृत्त झाली आणि परमात्म स्वरूपाकडे झाली, परमात्म रूप झाली, परमात्म रूप बुद्धी झाली की त्याला म्हणाय, त्या बुद्धीला नाव आहे, संज्ञा आहे पंडा. आत्मविषया बुद्धी यस्य सहा स पंडा, आणि ती बुद्धी ज्याला यस्य सहा पंडित. आत्मविषयक बुद्धी झाली त्या बुद्धीला म्हणायचं पंडा. आणि ती बुद्धी ज्याला प्राप्त झाली त्याला म्हणायचं पंडित. तो पंडित ज्याची बुद्धी परमात्म्याशिवाय दुसरं काही बघत नाही त्याला म्हणा पंडित. आता तो पंडित जर डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा विचार कुठून सुरू झाला, आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये जसा शोकाचा विचार आला तसाच विचार शोकाचा याही श्लोकामध्ये आला. 18व्या अध्यायाच्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये पंडिताचा म्हणजे आत्मरूप दर्शन करणाऱ्याचा विचार आला. म्हणून इथं सुद्धा तोच विचार केला पाहिजे. तिथून ज्ञानाचा विचार सुरू झाला. आणि हा जर उपसंहार असेल तर याही श्लोकामध्ये ज्ञानाचाच विचार भगवंतांनी केला, असं एक चिंतन आपल्याला पाहता येतं. आपण काल बोलत होतो तो थोडंसं शोकाच्या बद्दल. मा शुचहा असं भगवान शेवटी बोलले होते. शोक करू नकोस. का शोक करू नकोस? कारण मला शरण येऊन जर तुझा शोक करणं चालू राहील तर त्याच्यामध्ये माझा अपमान आहे. शरणागती प्राप्त होऊनही तुझा शोक चालू राहील तर शरणागती या साधनेचा अपमान आहे. आणि मला शरण येऊन जर तुझा शोक चालू राहिला तर माझ्यावरच्या विश्वासाचा हा अपमान आहे. याच्याकरता तू शोक करू नकोस. भगवंताला शरण जायचं आणि तरी शोक करत बसायचं, याच्यावर भगवंतावर अविश्वास दाखवला जातो. आपण काल बोललो
मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल ओखटे कानी लावू. नको बाबा, हे कानावर सुद्धा पडू देऊ नकोस. परमात्म दर्शन व्हावं आणि तरीही माणसाच्या अंतःकरणातला शोक जाऊ नये किंवा जीवदशा जाऊ नये, तर असं होणार नाही. ज्ञानोबारांनी त्याला दिलेली उदाहरणं पहा. आणि प्राकृता ही राया, अंगी पडे जे धनंजया, ते दासीरूही केतया समान होय. दासी सुद्धा, एखाद्या राजानं दासीशी विवाह केला तर ती दासी सुद्धा राजाच्या तोडीची होऊन जाते. राजानं स्वीकार केलेली दासी ती सुद्धा महाराणी पदाला पोचते. तर मग मी ज्याचा स्वीकार केलाय त्याला शोक राहील काय? मामे विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल ओखटे, हे बोल नको ओखटे कानी लावू. हे बोल कानाला लावू नकोस, असं होणार नाही. म्हणून मी होवो नि माते, ज्ञानोबारांची भाषा पहा आपण. म्हणून मी होवो नि माते, सेवणे आहे आईते, तैसे करी हाता येते ज्ञाने येणे. ज्ञानाचा विचार इथं पूर्ण केला ज्ञानोबारांनी. कुठे? मा शुचहा या पदामध्ये. शोक करू नकोस. शोक करण्यानं काय काय होईल, हे अमुक अमुक अशा 3-4 पद्धतीनं माझ्यावर आघात केल्यासारखं होईल. अर्जुना, माझा अपमान केल्यासारखं होईल, साधनेचा अपमान केल्यासारखं होईल. ते तू करू नको, हे भगवान बोलले. मा शुचहा, शोक करू नकोस. का बाबा? कारण शोकानं आत्तापर्यंत केलेलं सगळं वाया जातं. शोक केला की मागे केलेल्या कार्याचा नाश होतो. महाभारतातच एक वचन आहे, शोकहा कार्यविनाशकहा, असं महाभारतातच एक कुठेतरी आलंय. पूर्ण श्लोक लक्षात नाही माझ्या, पण शोक हा कार्याचा विनाशक आहे. केलेलं सगळं कार्य नष्ट करण्याचं काम शोक करतो. त्यामुळे शोक करत जाऊ नये. शोक करणं हे मूर्खाचं काम आहे, शहाण्याचं काम नाही. महाभारतानेच एके ठिकाणी असं म्हटलंय, शोकस्थान सहस्त्राणी भयस्थान शतानीच, दिवसे दिवसे मूढम आविशंती न पंडितम. महाभारत असं म्हणतं, शोक व्हावीत अशी हजारो स्थानं, भय वाटावीत अशी हजारो स्थानं मूर्खाच्या जीवनात रोज येत राहतात, पंडिताच्या जीवनात कधीच येत नाही. पंडित कधी शोक करत नाही. शोक करण्याचं काम कुणाचं आहे? मूर्खाचं काम आहे. शोकस्थान सहस्त्राणी, हजारो शोकाची स्थानं मूर्खाच्या जीवनात. मूर्ख कशाचाही शोक करेल ना, कशाचाही शोक करेल, कारण मूर्ख आहे. आता थोडं उलट बोला, मूर्ख कशाचाही शोक करेल असं म्हणूच नका. जो कशाचाही शोक करतो तोच जगामध्ये मूर्ख ठरतो. मूर्ख ठरण्याचं हेच एक कारण, गतम न शोचामी. मूर्ख शब्दाचा ते सगळं सांगत बसत नाही. प्रसिद्ध कथा आहे भोजराजा कालिदासाची. मी का बोलतो आपल्याला, मूर्खाच्या जीवनामध्ये शोकाची हजारोनी स्थानं आहेत, भयाची हजारोनी स्थानं आहेत, पण पंडिताला कधी शोक होत नाही. एकाही वेळेला शोक होत नाही आणि एकाही वेळेला त्याला भय वाटत नाही. विचार करा, भगवंताने 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला कितीतरी सलग श्लोकामध्ये शोक करू नको, शोक करू नको, जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुम अर्हसि. अर्जुना, शोक करू नको. का शोक करू नको? शोक न करण्याची जी जी कारणं आहेत ती सगळी कारणं मी तुझ्या जीवनामध्ये उपस्थित करून देईन. थोडं आपण 2ऱ्या अध्यायामध्ये गेलो, सगळाच विचार सांगत नाही, पुढेही विषय येणार आहे म्हणून थोडा राखीव ठेवतो. व्यापारी लोकांची पद्धत असते, खाते बाकी पूज्य होऊ द्यायचं नाही, खात्यावर शून्य येऊ द्यायचं नाही, म्हणून सगळंच सांगत नाही, थोडं ठेवतो शिलकीला, श्री शिल्लक म्हणून पुढे ठेवतो ओव्यांकरता. काय आहे, 2ऱ्या अध्यायाचा थोडासा बारीक विचार केला तर भगवंतांनी 2 कारणं विशेषत्वाने अर्जुनाच्या समोर शोक न करण्याच्या संबंधानं सांगितले. एक कारण सांगताना भगवान सांगतात, व्यापकत्वाच्या ज्ञानात शोक होत नाही. आणि दुसरं कारण भगवान सांगताना सांगतात, जे अनादी आहे, जे नित्य आहे, जे शाश्वत आहे, त्याच्या चिंतनात शोक होत नाही. ऐका, तस्माद अपरिहार्यर्थे हे तर कारण आहेच आहे. जे अपरिहार्य आहे त्याचा तर शोक करूच नाही माणसानी, पण मनुष्य त्याचाच जास्त शोक करतो. माणसाच्या एकूण जीवनामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जो शोक होतो
त्या सर्व शोकांमध्ये सगळ्यात मोठा शोक कोणता? आपल्या जीवलग व्यक्तीच्या वियोगाचा शोक सगळ्यात मोठा असतो, बरोबर? मरणाचा शोक सगळ्यात जास्त मोठा. ते मरण आप्तांचं असेल, ते मरण स्वतःचं दिसत असेल, कोणत्याही अंगाने आपण बघितलं तरी मरणाचा शोक सगळ्यात जास्त मोठा असतो. मला सांगा, मरण शोक केलं म्हणून येणारच नाही का? आपण मरायच्या आधी किती रडलो तर मरण येणार नाही. जर कोणी आपल्याला असं सांगितलं की खूप रडलं की मरण येत नाही, तर माणसं रडून रडून मरतील पण मरायची नाहीत. होईल की नाही? असं होईल की नाही? विचार करा ना आपण. मरणाचा शोक सगळ्यात जास्त मोठा. आता हे मरण अपरिहार्य आहे की नाही जीवनामध्ये? उपजेते जीवनामध्ये याला हा सिद्धांत सांगायला प्रवचन करायची गरज नाही. जन्माला आलेला कधीतरी मरणार आहे हे सांगायला गीतेची आवश्यकता नाही. आपल्या अनुभवाचे विषय आहेत. पण तरी सुद्धा हे अपरिहार्यता असून सुद्धा त्या अपरिहार्यतेचं, त्या जगदरहाटीचं आपल्याला स्वसंबंधानं भान होत नाही, ही आपली अडचण आहे. म्हणून शोक निर्माण होतो. उदाहरणं आहेत महाभारतात, सांगतो मी आपल्याला, प्रसिद्ध उदाहरणं आहेत. भगवंतांनी 2 विशेष हेतू सांगितले अर्जुनाला. पहिल्यांदा भगवान असं बोलले, अर्जुना ऐसा जाणावा, हा सकळात्मक देखावा, मग सहजे शोक आघवा हरेल तुझा. आघवा शोक तुझा हरेल कधी? हा सकळात्मक जाणावा. हा सर्वव्यापक परमात्मा ज्या दिवशी तू जाणशील त्या दिवशी तुझा आघवा शोक हरून जाईल. तुझ्या जीवनामध्ये शोकाचं आडनाव राहणार नाही, नाव तर सोडून दे. शोक औषधाला तुझ्या जीवनामध्ये सापडणार नाही. शोकाचे अनेक प्रसंग निर्माण होऊनही संतांच्या जीवनात शोक दिसत नाही. काय कारण आहे? अर्जुना ऐसा जाणावा, हा सकळात्मक देखावा, हेच कारण. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये जेवढं कारुण्य दिसतं तेवढं कुणाच्या जीवनात दिसतं सांगा? आपल्या संतांच्या, सर्वच संतांच्या जीवनामध्ये दुःख आहे. तुम्ही कोणत्याही संतांचं चरित्र वाचाल तर डोळ्याला पाणी येईल असंच चरित्र आहे. पण त्यातही ज्ञानोबारायांना जी अवहेलना सहन करावी लागली तशी कुणालाही लागली नाही. ज्ञानोबारायांचं चरित्र कारुण्य रसानं भरलेलं चरित्र आहे. ज्ञानोबारायांच्या जागी जर आपण असतो तर आपला निभावच लागला नसता. वयाच्या कितव्या वर्षीपासून दुःख सुरू झालं? चालूच आहे ना. ज्यांचा जन्मच अवहेलनेतून मानला गेला त्या काळात समाजाकडून, यांचा जन्म होणं म्हणजे अवहेलना आहे धर्माची असंच मानलं गेलं. अरे, संन्यास आश्रम स्वीकारून परत गृहस्थाश्रमामध्ये यायचं आणि संतती निर्माण करायची, केवढी धर्माची अवहेलना असंच मानलं गेलं ज्ञानोबारायांच्या बाबतीत. पावला पावलाला अपमान, पावला पावलाला निंदा, पावला पावला लोकांच्या वाईट अशा टीकेला पात्र व्हावं लागलं. लोक मनाला लागेल असं बोलले. ज्ञानोबारायांच्या जागी जर कोणी असता तर आत्महत्या करून मोकळा झाला असता. पण इतकं सगळं होऊनही किंबहुना सर्व सुखी ही म्हणण्याची अशी भाषा मुखातून येणं हे शोक नसल्याचंच लक्षण आहे. माझ्यासारखा एखादा महाराज जर असता तर किंबहुना सर्व सुखी म्हणालाच नसता. किंबहुना याला त्रास व्हावा, त्याला त्रास व्हावा, त्याला त्रास व्हावा, किंबहुना जगालाच काडी लागावी, माझं पसायदान तर असंच आलं असतं. पण ज्ञानोबारायांचं आलं नाही ना. वागविलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा, तरी सुद्धा जगामध्ये आनंदाचा आवार मांडण्याची भाषा करता, सगळं हा संसार सुखाचा करण्याची भाषा प्रतिज्ञा करता. काय कारण आहे? शोक नावाला जरी असता तरी हे शब्द उत्पन्न झाले नसते, हे शब्द प्रकट झाले नसते. शोक निर्माण होण्याची अनेक कारणं निर्माण होऊनही शोक निर्माण झाला नाही. का नाही? हा सकलात्मक देखावा, हेच त्याचं कारण आहे.
एका परमात्मा स्वरूपाची यथार्थ जाणीव झाली, शोकाची उत्पत्ती होणार नाही. एक. आणि पुढे आपल्याला पुढे येणार आहे, पण तरी सांगतो. पुढे भगवान म्हणाले, म्हणून हे आघवे एथ तुझ नलगे शोचावे. अर्जुना, म्हणून मी तुला सांगतो, आता तुला शोक करण्याचं कारण नाही. का? हे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसे. अनादित्व जिथं कळतं, अनादित्व याचा अर्थ अनंतत्व, दोन्ही घ्या. नुसतं अनादित्व घ्याल तर मायाकडे ते लक्षण जाईल. अनादि अनंतत्व ज्याला कळतं, ही स्थिती ज्याला कळते, तिथं शोक उत्पन्न होत नाही, हे भगवान बोलले. अपरिहार्यता आहे, तिथं शोक नाही, ही व्यावहारिकता झाली. पण त्याचं पारमार्थिक सूत्र लक्षात घ्यायचं झालं तर व्यापकत्वाचं ज्ञान, अनादि अनंतत्वाची भूमिका ही ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये त्याला यथार्थतेनं लक्षात येते, त्यावेळेला त्याला शोकाचं कारण राहत नाही, हे भगवान बोलले. आता आणखीन एक विचार इथं महत्वाचा आहे, तोही जाता जाता सांगून जातो. शोक निर्माण होण्याची, कालही आपण बोललो होतो त्या संबंधानं, पण शोक निर्माण होण्याची कारणं काय आहेत, ही गीतेमध्ये अर्जुनाचं जीवनचरित्र पाहिलं तर लक्षात येतं. अर्जुनाला कोणत्या कोणत्या कारणाने शोक निर्माण होत होता, अर्जुन काय काय म्हणत होता, युद्ध करणं त्याला पाप का वाटत होतं, हिंसा होईल अशी भीती कशी वाटत होती, वगैरेचा सगळा विचार आहे. पण हा श्लोक सर्वधर्मान परित्यज्य, हा आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्व विचाराचं सूत्र जर म्हणून स्वीकारायचं असेल तर मा शुचहा हे सांगण्याच्या पूर्वी भगवान ज्या 3 गोष्टी बोलले, त्या 3 गोष्टीतूनही आपल्याला अन्वय व्यतिरेकानं शोकाची आत्तापर्यंत सांगितलेली कारण परंपरा ही शोधता येऊ शकते. गीतेमध्ये शोकाची जी कारण परंपरा आता अर्जुनाच्या मुखातून आलेली असेल, भगवंताच्या असेल अथवा धृतराष्ट्राच्या असेल, पण ही जी कारण परंपरा निर्माण झाली, त्याचे प्रकार जरी किती असले तरी त्याचा संकोच करून या 3 भूमिका भगवंतांनी इथं मांडल्या. माणसाच्या जीवनात शोक निर्माण होण्याची 3च कारण आहेत. मी माणसाच्या असं म्हणतो, हेतुतः हा शब्द वापरतो. माणसाच्या जीवनामध्ये शोक निर्माण होण्याची 3 कारण आहेत. थोडा विचार बारकाईनं केला तर जो साधक आहे त्याला धर्मत्यागातून शोक निर्माण होतो. ऐका, जो अभिमानी आहे त्याला पारतंत्र्यातून शोक निर्माण होतो, आणि जो विवेकी आहे त्याला पापाच्या चिंतनातून शोक निर्माण होतो. 3च कारण. माणसाकडून ज्ञानोबारायांनी मागे काय सांगितलं आपल्याला, अज्ञान प्रमादादिकी प्राक्तनही सदोखी निंद्यत्वाच्या सर्व विखी खिळिले जे. निंद्यकर्माची 3च कारण ज्ञानोबाराय बोलतात, अज्ञान, प्रमाद, सदोष, प्राक्तन. संपलं ना. 3 कारणामध्ये ज्ञानोबारायांनी जगतातल्या सकल निंद्य कर्माची जशी वर्गवारी करून सूत्रबद्धतेनं आपल्या समोर मांडणी केली, तीच री भगवंतांनी 18व्या अध्यायामध्ये ओढून माणसाकडून शोक करण्याची जी अनंत कारणं आपल्याला दिसतात त्याचा संकोच करून ही त्रिसूत्री मांडली. धर्मत्यागातून शोक होतो, परावलंबित्वातून शोक होतो, पारतंत्र्यातून शोक निर्माण होतो, आणि पापाच्या चिंतनातून शोक निर्माण होतो. माणसाकडून पाप घडतं हे स्वाभाविक आहे. जगात जन्माला आलेला कोणीही जीव निव्वळ पुण्य करून राहू शकत नाही ना. ज्ञानोबारायांनी मागे केलेलं चिंतन लक्षात घेतलं तर पंचसुना 5 पाप तर माणसाकडून घडतातच. नैवेद्य वैश्वदेव करायचा, घर झाडायचं म्हणलं तर पाप लागतं. घर झाडणं महत्वाचं आहे का नाही. सकाळी उठल्याबरोबर घरातल्या गृहिणीनं पहिलं काम काही करायचं असेल तर घर झाडायचं असतं. कारण घराची शुद्धी ही केरसुणीने होते. त्यामुळे आता केरसुणीने होते, केरसुणीने घर झाडलं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर घर शुद्ध केलं पाहिजे. तो जो वास्तुपुरुष असतो त्याला जो आनंद होतो तो केरसुणीने झाडल्यानंतर आनंद होतो. वास्तुपुरुषाला संतुष्ट करून मग त्या वास्तूतली सगळी कामं करा. म्हणून पहिल्यांदा घर झाडलं पाहिजे सकाळी उठल्याबरोबर. बाईने घर पुरुषांनी झाडा, बाईने झाडावं असं काही संकेत. ठीक आहे, जे काय असेल ते कोणी झाडावं. मला कोणा घराघरामध्ये काही भांडणं लावायची नाहीत, काही नाही. जे असेल, ज्यांना जशी सवय असेल तसं घर झाडलं पाहिजे. पण हातात झाडू घेऊन जेव्हा घर झाडलं जातं तेव्हा त्या झाडूच्या खाली येऊन सकाळी बाहेर पडलेले कित्येक किडामुंगी मरून जातात. पाप कुणाला?
पाप लागतच. चूल पेटवायची झाली तर लाकडं चुलीत टाकल्यावर त्या लाकडाच्या आश्रयाने राहिलेले किडे जळून मरतात. आता चूलच राहिली नाही, विषय संपलाय. परंतु ते किडे जळून मरतात, पाप लागतं. वैश्वदेव करताना गौरीवर किडे असतात, पाप लागतं. काय जे असेल ते पंचसुना म्हणून ज्या 5 पापाचा विचार शास्त्रांनी सांगितला, माणसाकडून पाप घडतच. पण त्या घडलेल्या पापाचं दुःख ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये उद्दीपित होईल, माणसासमोर उन्मुख होईल आणि त्याचं फल दुःख रूपानं देईल, तो भाग वेगळाच आहे. महाभारताने चिंतन करताना असं म्हटलंय की माणसाला पापाचं जास्तीत जास्त दुःख होतं, याचं सगळ्यात महत्वाचं कारण तो आपल्याच पापाचं पुन्हा पुन्हा चिंतन करत राहतो. पापाच्या चिंतनातून पाप वाढत जातं, दुःखाच्या चिंतनातून दुःख वाढत जातं. पापाच्या चिंतनातून पुन्हा पुन्हा ते पाप आपल्याकडून घडलं ही टोचणी राहते. तोपर्यंत ती सल जोपर्यंत मनात राहतो तोपर्यंत पुण्यकर्माकडची प्रवृत्ती वाढत नाही. ही सगळी मानसिकता लक्षात घेतली तर माणसाकडून ते पाप घडतं आणि त्या पापाने माणसाला पुन्हा शोक निर्माण होतो. माझ्याकडून असं झालं, माझ्याकडून तसं झालं, त्यावेळेला मी बोलायला नको होतं, मी बोललो, मी किती वाईट आहे, मी असाच आहे, मी पापीच आहे, हे म्हणून घेण्यामध्ये पुन्हा 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 जर शोक निर्माण होत असेल तर अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी, मी तुला शोकातून बाहेर काढतोय. शोक निर्माण होण्याची 3 कारणं. धर्मत्यागातून एखादं कर्म माणसाकडून धर्मकृत्य घडलं नाही, माणसाला शोक होतो की नाही. सोमवार आहे आणि सकाळी सकाळी लक्षातच आलं नाही, उठल्याबरोबर चिवडा खाल्ला. आता आपला काय, संध्याकाळी आपण उपास सोडतो, एकदाच मीठ खातो, काय सोमवारची जी काही आपण नियम पाळतो त्यानुसार. सकाळी उठल्याबरोबर चिवडा खाल्ला, मीठ गेलं की नाही, मीठ खाल्लं गेलं. आता काय, आता काही नाही, आता एकदा मीठ खाल्लं म्हणल्यावर दिवसभर उपवास, पाणी पिऊन राहा, करता काय आता. मग माणूस भूक लागली की काय मूर्खपणा झाला, मी चिवडा खाल्ला, असं कसं लक्षात राहिलं नाही, माझं असंच आहे. आता हे सुरू होतं. मागच्या एकादशीला असंच झालं, हो झालं, निघालं पुन्हा मागचं. काय झालं याच्यातून, शोक वाढत राहिला. दुसरं काय झालं, धर्मत्यागातून शोक वाढतो. एक दुसरं मनुष्य पराधीन झाला, जो अभिमानी आहे, ज्याला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यावर, शारीर सामर्थ्यावर विश्वास आहे, अशा माणसाला परावलंबित्वासारखं, दुसऱ्यांना शरण जाण्यातून पारतंत्र्य स्वीकारण्यासारखं दुसरं कोणतंही दुःख नाही, तो त्याचाच शोक करतो. केवढा शोक आहे. 1 वर्षाच्या अज्ञातवासाच्या कालामध्ये अर्जुनाला बृहन्नडेच्या रूपाने राहावं लागलं. शोक नव्हता? शोक नव्हता का सांगा? शोक होता. बर, चूक काही नाही त्याची. उर्वशीकडे त्याने मातृत्वाच्या भावनेने पाहिलं, तिला बिचारीला वेगळं काही जाणवलं. ती अर्जुनाकडे वेगळ्या हेतूने आले आणि अर्जुनाने तिला सांगितलं, मी तुला आईच्या ठिकाणी मानतो, तू आमच्या कुलाची माता आहेस म्हणून नमस्कार करतो. तिने सांगितलं, अशा पद्धतीचे नाते इथं जोडता येत नसतात स्वर्गामध्ये, इथं फक्त उपभोगाची भाषा चालते. अर्जुनाने सांगितलं, नाही, मला जमणार नाही, मी तुझ्याकडे मातृत्व भावनेने पाहिलंय. त्याने सांगितलं, सुख समोर येऊनही तू तिला नाकारतोस, षंढ होऊन राहशील. त्याचा उपयोग झाला, हा भाग वेगळा. पण याचा अर्जुनाला शोक नव्हता का? धर्मराजासारखा एवढा मोठा महात्मा, अर्जुनासारखा एवढा मोठा धनुर्धारी, भीमासारखा एवढा मोठा मल्लविद्येतला अधिकारी, पण विराटाच्या घरामध्ये स्वयंपाकी म्हणून भीम राहतो. काय फार आनंद वाटला असेल काय भीमाला? आपलं काम काय ना आपण करतोय काय? स्वतःच्या सामर्थ्याची यथार्थ कल्पना असताना सुद्धा जे आपल्या अधिकारात येत नाही, जे करणं आपल्याला अपमानास्पद आहे, अशी कृत्य पांडवांना करावी लागली. द्रौपदी कोणी सामान्य? अरे भगवंतानी जिला आपली बहीण मानावं, भगवंतानी जिचं कौतुक करावं, अशी ही एवढी अधिकार संपन्न द्रौपदी. तिचा अधिकार काय होता हे सगळंच सांगायचं कारण नाही, महाभारत पाहून मला द्रौपदीवर बोलायचंच नाही.
जिचं नाव घेतल्याबरोबर महापातकाचा नाश होतो असं आपण बोललो परवा. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्नाम स्मरे नित्यम महापातकनाशनम, अशी ही द्रौपदी जिचं नाव सकाळी उठल्याबरोबर उच्चारलं तर महापातकाचा नाश व्हावा इतका जिच्या नामाचा अधिकार, ती सैरंध्री नावाची दासी होऊन राहते. कोणतं पारतंत्र्यात सुख आहे सांगा ना? काय पांडवांना सुख वाटलं? पारतंत्र्यात सुख नाही. सीता मातोश्री जगन्माता जगज्जननी, पण रावणाच्या घरी राहून अशोकवनामध्ये पारतंत्र्यात राहिली. काही सुख आहे? नाही. एक एक क्षण म्हणजे एक एक युगासारखा वाटावा इतका शोक त्या काळामध्ये सीता मातोश्रीला घडला. घडला ना? कशाचं दुःख आहे हे? हे दुःख आहे पारतंत्र्याचं. अरे माझा नवरा त्रैलोक्य साम्राज्याचा अधिपती आहे, तो जिथे कुठे असेल तिथे संकल्प करेल तरी रावण जिवंत राहणार नाही, याची कल्पना सीतेला होती की नाही? आपल्या नवऱ्याच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास होता, पण तरी सुद्धा सांग ओ त्रिजटे सखे ऐसी मात, येईल का न येईल, भेट देईल का न देईल, परमात्मा मला भेटेल न भेटेल सांग, कुणाला विचारायचं? त्रिजटेला. काय संबंध तिचा? नवऱ्यावर पूर्ण विश्वास असणारी सीता मातोश्री त्रिजटेला विचारते माझा नवरा येईल का न येईल मला सांग म्हणून. कसलं दुःख आहे, कसला शोक आहे? पारतंत्र्यातला शोक आहे. हे पारतंत्र्य शोकाला कारण आहे. स्वसामर्थ्याची यथार्थ कल्पना असूनही परतंत्र व्हावं वाटत असेल तर अर्जुना माझ्या शरणागतीतलं ते पारतंत्र्य मी तुझं दूर करीन, कारण माझी शरणागती म्हणजे मी होणं आहे, तिथं पारतंत्र्य राहणार नाही. पारतंत्र्यापासून निर्माण होणारा शोक, धर्मत्यागातून निर्माण होणारा शोक. सगळ्यात मोठा शोक मरणाचा, अज्ञान. आम्हाला कळत नाही म्हणून वाटतं की असं नाही. मी बोललो महाभारतामध्ये त्या यक्ष प्रश्नावलीमध्ये प्रश्न आहे धर्मराजाला विचारलेला. कथा सर्वांना माहिती आहे, सांगावं असं नाही. पांडव वनवासात होते, धर्मराजाला तहान लागली, भावंडांना पाणी आणायला सांगितलं, सगळे मरून पडले. धर्मराज तळ्याच्या काठी गेले, पाणी घ्यायला वाकले, त्यावेळेला आवाज आला माझ्या प्रश्नाची उत्तरं दे तरच पाणी पिता येईल. धर्मराज बिचारे हात जोडून उभे राहिले, मला तहान लागली, नाही माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. विचारा, मला जमतील तर मी उत्तरं देईन. मग काय प्रश्न? ते अनेक प्रश्न, 13 प्रश्न विचारले. त्याच्यापैकी एक प्रश्न त्या यक्षाने विचारला, या जगतामध्ये सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट कोणती? या जगतातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? असं म्हणल्यावर धर्मराजाने चीनची भिंत असं नाही सांगितलं, ताजमहल असं नाही आश्चर्य सांगितलं, जगातली 7-8 आश्चर्य जी काय त्याचा उल्लेख नाही केला. धर्मराज म्हणाले या जगतातलं एक आश्चर्य मला जाणवतं ते मी सांगतो. अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम शेषा स्थावरम इच्छन्ति किम आश्चर्यमतः परम. या जगतामध्ये रोज माणसं मरतात, मेलेल्या माणसांना पोचवायला सगळे स्मशानामध्ये जातात, पण आपल्यालाही एक दिवस इथं यायचं आहे या विचारानं कुणाचे डोळे उघडत नाहीत. हे जगतातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आम्हाला अज्ञानामुळे ते कळत नाही. त्या अज्ञानामुळे शोकाचं कारण काय आहे हे निश्चित ठरवता येत नाही. अज्ञान हेच शोकाचं कारण आहे. आणि म्हणून अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचहा, शोक करू नकोस. इथं शोक असा शब्द जरी वापरलेला असला तरी जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या शोकाच्या बरोबर आणखीन एक शब्द वापरला, शोकम माम कार्षिही, चिंता. शोक शब्दाचा अर्थ आचार्यांनी केला चिंता. चिंता करू नकोस, शोक करू नकोस, चिंता करू नकोस, कोणत्याही अर्थाने घ्या. नाथ महाराजांनी भागवताच्या 11व्या अध्यायामध्ये अगदी सुरुवातीला शोक शब्दाची व्याख्या करताना फार गोड व्याख्या केली. पुढे बघू, पण सांगतो आता नुसता भाव सांगतो. एखादं लहान मूल आहे, त्या लहान मुलाच्या हातामध्ये एखादी थाळी आहे, एखादी परात आहे. त्या परातीमध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलंय. ते प्रतिबिंब आपल्याला पकडता यावं म्हणून
ते लहान मूल त्या परातीला कवटाळून ते चंद्र पकडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात त्या परातीतलं पाणी सांडून जातं आणि सांडून गेल्यामुळे चंद्राचं प्रतिबिंबही नाहीसं होतं. चंद्राचं प्रतिबिंब नाहीसं झाल्यानंतर चंद्र गेला म्हणून जे लहान मूल रडतं त्याला शोक असं म्हणतात. नाथ महाराजांनी केलेली व्याख्या फार गोड आहे. याच्यामध्ये अनेक कंगोर आहेत विचाराचे. नसलेल्या वस्तूबद्दल असलेल्याचा आभास निर्माण करून घेऊन त्या वस्तूच्या नाशामध्ये सर्वस्वाचा नाश झाला असं समजणं यालाच शोक करणं असं म्हणतात. नाथ महाराजांच्या व्याख्येचा आशय लक्षात घ्या. दोन प्रहराचं स्वप्न हे उदाहरण नाथ महाराजांनाच दिलंय. तिथं स्वप्नामध्ये मनुष्याला द्रव्य सापडतं, स्वप्नामध्ये काही गोष्टी दिसतात. ते द्रव्य घेण्याकरता गेलेल्या माणसाला हाताला काही लागत नाही आणि जागा झाल्यावर लक्षात येतं काहीच हाताला लागलं नाही म्हणून तो रडायला लागतो. शोक. वस्तू नाही पण नसलेल्या वस्तूबद्दल अस्तित्वाचा भ्रम करून घेऊन त्या वस्तूच्या नाशामध्ये हळहळ व्यक्त करणं याला शोक असं म्हणायचं. अर्जुना, धर्म, पारतंत्र्य आणि पाप या गोष्टी सगळ्या काय आहेत रे? अज्ञानाचा परिणाम जर मानशील तर अज्ञानाचीच सत्ता वेदांत मानत नाही, तर अज्ञानाचा परिणाम म्हणून काय स्वीकारायचा? पण तरी तू त्या स्वीकारून जर स्वतःला एका मर्यादेत बांधून घेत असशील तर तुला शोक निर्माण होईल. तू या मर्यादांच्या बाहेर पड. मा शुचहा, शोक करू नकोस, चिंता करू नकोस. आचार्य म्हणतात चिंता करू नकोस, चिंता करू नको. आता ती चिंता म्हणजे काय आहे, कशी आहे, चिंता कशी असते? चिता चिंता समाकारा, बिंदू मात्र विशेषता, निर्जीवम दहते चिता, सजीवम दहते चिंता वगैरे सगळा विषय आहे. चिता आणि चिंता याच्यामध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. पण चिता ही मेलेल्यालाच जाळते, चिंता मात्र जिवंतालाही जाळते. मा शुचहा, शोक करू नकोस असं भगवान बोलले. आता भगवंताचं हे बोलणं अन्वय व्यतिरेकाने पाहिलं तर दोन गोष्टी भगवंतांनी स्वीकारायला सांगितल्या आहेत, दोन गोष्टी भगवंतांनी टाकायला सांगितल्या आहेत. पापातून मी तुला मुक्त करीन आणि तू मला शरण ये, हे थोडंसं अन्वयाने बघायचंय. आणि धर्मात्या परित्याग कर आणि शोक करू नकोस हे व्यतिरेकाने बघायचंय. आपल्याला संगती दोन्ही अंगाने लावता येते. अशा पद्धतीनं अन्वय व्यतिरेकानं भगवंतानी अर्जुनाला या संबंधात सांगितलं, तू शोक करू नकोस, सर्व धर्माचा परित्याग कर, मला एक म्हणून शरण ये, मी तुझ्या सर्व पापाची निवृत्ती करेन, तू शोक करू नकोस. आता धर्माचा परित्याग कर हे जे भगवान बोलले त्याच्यावर ज्ञानोबारायांनी सुरुवात केली, तीच दृष्टांतानी केली. ज्ञानोबारायांच्या शब्दाकडे आपल्याला यायला पाहिजे. ज्ञानोबारायांनी दृष्टांतानी त्याचा प्रारंभ केलाय. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आशा जैसी दुःखाते व्याली, निंदा दुरिते व्याली, आणि हे असो दैन्यात, आणि दैन्य दुर्भगत्वाला व्याल. त्या पद्धतीनं व्याले हे शब्द, हा शब्द देहली दीपन्यायानं सगळीकडे लावावा लागतो. आशा जैसी दुःखाते व्याली, निंदा दुरिते व्यालीच. निंदा सुद्धा पापाला जन्मच देते, दैन्य दुर्भगत्वाला जन्म देतं, आशा दुःखाला जन्म देते. ज्ञानोबाराने दृष्टांतापासून याला प्रारंभ केला. तैसे स्वर्ग नरक सूचक, अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडो निघाली अशेख ज्ञानी येणे. ज्ञानोबाराने सगळ्या धर्माधिकांचं कारण अज्ञान म्हणून सांगितलं आणि त्या अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाने होते हे ज्ञानोबाराय बोलले. तो दृष्टांत आणि सिद्धांत ज्ञानोबाराने दिलेला काय आहे याचा विचार करायचा आहे. उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.